तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळीचा स्वयंपाक। तर आज आहे मकर संक्रांत। तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। आणि आता आपण रेसिपी सुरुवात करूया। चला तर मग इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली, कुकरमध्ये घेणार आहे आणि ती मी धुवून घेतलेली डाळ। त्याच्यामध्ये पाणी घालून आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। त्याच्या डाळ शिजवताना याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि डाळ शिजवून घ्यायची आपल्याला। तर 3 शिट्ट्यामध्ये डाळ शिजते कुकरमध्ये। तर 3 शिट्ट्या करायच्या आपल्याला। डाळ आता आपली शिजून झाली तर कुकर थंड होईपर्यंत आपण सारणासाठी वाटण करून घेऊया। तर इथे मी सारासाठी ना वाटण केलंय। खोबरं घेतले, लसूण, अद्रक, कोथिंबीर, थोडे तीळ घेतले आणि भाजलेला कांदा घेतले। आता हे बारीक आपण वाटण करून घेणार आहोत। आता वाटण आपलं वाटून झालं, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। याच भांड्यामध्ये आपण डाळ वाटून घेणार आहोत। जी आपण शिजवलं घातली होती डाळ, तर तीच वाटून घ्यायची थोडीशी आपल्याला। डाळ आपली शिजून झाली तर आपण हे आता गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे। पाणी काढून घ्यायचं आपल्याला त्यातलं। यामधलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि ही डाळ आहे ना आपण कढईमध्ये घालून परतून घेणार आहोत। परत त्याच्यामध्ये गूळ घालायचं आपल्याला। तर मी ते बारीक गूळ कट करून घेतला होता। आता पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे। पुरण परतते तोपर्यंत आपण इथं दुसऱ्या गॅसवरती एक पातेलं ठेवणार आहोत सारासाठी। त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतले। आता त्याच्यात आपण वाटण केलेला मसाला घालून घ्यायचा आहे आधी। आता हा मसाला परततोय त्यावेळेस आपण मसाले घालून घेणार आहोत। मी काळा मसाला घालते इथं अर्धा चम्मच, गरम मसाला आणि लाल तिखट घालते। धना पावडर घालायची आपल्याला याच्यामध्ये, थोडी हळद घालायची याच्यात। आता मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता मसाला आपला परतून झाला आहे तर याच्यामध्ये आपण जे डाळीचं पाणी काढलं होतं ना तर ते याच्यामध्ये घालायचं आहे। डाळ शिजवताना जे पाणी निघलं ना ते आता सारं असं छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊ 1 चम्मच आणि सर्व शेवटी कोथिंबीर घालून घेऊ। इथं आपलं पुरण परतून झालं आहे तर यामध्ये आपण थोडी वेलची पूड घालणार आहोत आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता पुरण गरम आहे तेव्हाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे खाली एक कढई ठेवली, त्यामध्ये पुरण वाटायची चाळण घेतली। आता यामध्ये गरम गरमच पुरण घालून वाटून घेणार आहोत, म्हणजे पटकन वाटलं जातं गरम असल्यानंतर। तर मी इथं फुलपात्राच्या साहाय्याने वाटून घेणार आहे। पुरण इथं वाटून झाले। आता आपण एका पातेल्यात हे काढून घेऊ। इथं आपलं आता सार पण बनवून तयार आहे। तर आता आपण गॅस बंद करू आणि झाकण ठेवून देऊ याच्यावरती। आता आपण लगेचच पुरणपोळी करायला घेऊ। त्यासाठी मी तवा तापवायला ठेवला आहे। त्यानंतर मी पीठ आधीच मळून ठेवलं होतं। तर परत एकदा हे छान असं मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यात आपण आहे ना छोटे छोटे उंडे करणार आहोत। थोडंसं पीठ लावायचं आहे, त्यानंतर असं आपण हे करून घ्यायचं आहे आतमध्ये। तर असा उंडा करायचा आहे आपल्याला। त्यानंतर याच्यामध्ये पुरण भरायचं आहे आपल्याला। पुरण छान असं दाबून भरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। त्यानंतर हे आपल्याला वरची बाजू अशी जुळून घ्यायची आहे। परत ही वरची बाजू अशी दाबून घ्यायची याच्यामध्ये आणि थोडंसं पिठामध्ये हे करून थोडं हे करायचं आहे आपल्याला। पुरण सर्व साईडने दाबून घ्यायचं असं। आता आपण लाटून घेणार आहोत। तर हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे। तर सर्व तवे आपण तव्यावरती तेल घालून घेणार आहोत। तर तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तुम्ही तूप घाला। त्याच्यामध्ये मी आता तेल पूर्ण सर्व तव्याला असं लावून घेणार आहे। तर याच्यानंतर आपण याच्यावरती पोळी टाकून घेणार आहोत। आपल्याला दुसऱ्या साईडने बी याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पलटून घ्यायची आहे। आता पोळीला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आणि छान अशी भाजून घ्यायची आपल्याला। तर पोळी आपली भाजून झाली आता आपण काढून घेणार आहोत। नाशा जाता सर्व पोळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे। इथं आपल्या पुरणपोळ्या आता बनवून तयार झाल्या। पुरणपोळ्या तयार झाल्यात त्यानंतर आपण इथं तेल तापवायला ठेवूया, भजे काढून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे। तर याच्यामध्ये आता हळद घालून घेऊया, त्यानंतर चवीपुरतं मीठ, याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आपल्याला। त्याच्यात ओवा पण घालणार आहोत आपण, थोडंसं ओवा घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच मी उभा कट केलेला कांदा घालणार आहे। तर आता हे असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, हाताच्या साहाय्याने करायचं आहे मिक्स।
जेव्हा आपण पीठ मिक्स करतो ना त्याच वेळेस आपण हा कांदा आहे ना त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे, नंतर नाही टाकायचं आहे. त्याच्यातच पाणी घालून आता मिक्स करून घेऊ आपण. असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला थोडंसं घट्टसर. आता तेल तापल्यानंतर आहे ना सर्वात आधी आपण कुरडे काढून घेणार आहोत. इथं आपल्या सर्व कुरड्या काढून झाल्या. आता हे थंड झाल्याच्या नंतर आपण डब्यात भरून ठेवू, म्हणजे काय होतं कडकच राहतात कुरड्या. तर आता याच्यानंतर आपण लगेच भजे काढून घेणार आहोत. कमी गॅसवरतीच आपल्याला भजे काढून घ्यायचे आहे, म्हणजे आतमधून पण छान तळले जातात. आपले भजे बनवून तयार झाले जातात. आपण हे काढून घेऊ आणि असेच आता सर्व भजे काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये वाटल्यास तुम्ही ना बारीक कट करून जर हिरवी मिरची घातली तरी चालेल. त्याच्यामध्ये मी सोडा नाही घालणार आहे, तर बिगर सोड्याचेच मी इथं भजे केले. त्याच्यात लसूण पण नाही घातला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसूण हिरवी मिरची बारीक दळून टाकू शकता. आता आपले सर्व भजे काढून झाले. तर आता गॅस बंद करू आपण. तर मग आपली रेसिपी बनवून तयार झाली आहे. तर पाहू शकता छान असा आपला पुरणपोळ्याचा तयार झाला आहे.